22 फेब्रुवारी स्काउट गाईड चळवळीचे प्रवर्तक लॉर्ड बेडम पॉवेल यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी अथर्व आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। रॉबर्ट स्टीफन्सन स्मिथ बेडम पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 मध्ये लंडन येथे झाला। त्यांनी 1870 मध्ये चार्टर हाऊस स्कूलमध्ये शालेय शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून पूर्ण केले व लष्करात रुजू झाले। तेथे लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोहोचले। स्काउट म्हणजे गुप्तचर, जासूस हे लष्करासाठी काम करत। शाळेतील मुलांसाठी त्याची उपयुक्तता पाहून त्यांनी 29 जुलै ते 9 ऑगस्ट 1907 मध्ये इंग्लंडच्या ब्राउनसी बेटावर 20 मुलांचे पहिले स्काउट प्रशिक्षण शिबिर भरवले। अशा प्रकारे बालवीर संघटनेची चळवळ सुरू झाली। 1909 मध्ये क्रिस्टल पॅलेस येथे पहिली राष्ट्रीय स्काउट रॅली झाली। यात 11,000 मुलांनी हजेरी लावली। 1910 मध्ये बेडम पॉवेल यांनी त्यांची बहीण एग्निस हिच्या मदतीने मुलींसाठी वीरबाला म्हणजे गर्ल गाईडची संघटना स्थापन केली। 1912 ते 1913 मध्ये बालवीर व वीरबाला या संघटनांचे जाळे जगभर पसरले। 1920 मध्ये लंडन येथे पहिला आंतरराष्ट्रीय स्काउट मेळावा भरला। जगाचे प्रमुख स्काउट म्हणून त्यांना सर्वानुमते हा बहुमान मिळाला। लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे आयुष्य बालवीर संघटनेसाठी वाहून घेतले। लॉर्ड बेडम पॉवेल म्हणत की सद्गुण, कर्तव्य, देशाभिमान या गुणांच्या विकासाबरोबर आदर्श नागरिक घडवणारी शाळा म्हणजे स्काउट चळवळ होय। कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर लाईक करा।